नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची जिद्दीने तयारी करणाऱ्या आणि स्वकष्टाने यशाला गवसणी घालण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी बारामतीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी ग्रुप सी चा जो मेन्सची एक्झाम होती तर ती या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि या एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाचा जर जो कोणता विषय असेल तर तो होता मॅथ्स. आता जर आपण कंपॅरिझन केलं की पाठीमागच्या प्रिलिम्स असेल किंवा काही मेन्सचे जर कंपॅरिझन केलं तर आता जो पेपर होता तर तो तुलनात्मक या ठिकाणी काही प्रकारचा एक इझी लेवलचा पेपर थोडासा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर एक बघा, आता आपण जास्त वेळ न घालवता या ठिकाणी काय करू, आपण एक एक गणिताचं जे काही उत्तर असेल तर ते उत्तर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आता एक बघा, या ठिकाणी जास्त एक्सप्लेनेशन न घेता आजचा आपला जो उद्देश असणार आहे आणि हा जो उद्देश आहे तर तो उद्देश हाच आहे की फक्त आन्सर माहित असणं. ओके, यासाठी हे सेशन जे आहे तर ते आपण अरेंज केलेलं आहे. तर महाराष्ट्र प्रबोधिनीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमी या ठिकाणी बारामती या ठिकाणी कोणताही प्रोफेशनल व्ह्यू न ठेवता फक्त रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच ठेवून या ठिकाणी काम करत आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणजे या ठिकाणी बरेचसे अधिकारी या ठिकाणी घडत आहेत. चला तर आपण जास्त वेळ नव्हता आपण जाऊयात आपल्या टॉपिक कडे. आता मला एक सांगा, ओके, त्यांनी काय दिलेलं आहे, एक जे सिटिंग अरेंजमेंट आहे तर त्याचं एक गणित आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे बघा, आता आपण बघूयात त्यांनी काय दिलेलं आहे. ओके, 6 व्यक्ती वर्तुळाकार बसले आहेत. ओके, कशा बसलेल्या आहेत तर वर्तुळाकार. आपण या ठिकाणी काय करू, ओके, आपण या ठिकाणी काढलं पहिले वर्तुळ. आता मला एक सांगा, व्यक्ती किती आहेत तर व्यक्ती आहेत 6 व्यक्ती आहेत. ओके, आपण या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी झालं 6. ओके, म्हणजे 6 व्यक्ती आपण काढल्या. आता त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, ए आणि बी दिलेला आहे. पहिल्यांदा काय दिलेलं आहे, ए आणि बी, आणि काय दिलेलं आहे, ओके, ए बीच्या समोर आहे. आता मला सांगा, ए कुठं आहे तर बीच्या समोर. मग आपण या ठिकाणी काय करू, ओके, या ठिकाणी बी दाखवू आणि या ठिकाणी जर बी दाखवला तर ए समोर असणार आहे. ओके, मग एक या ठिकाणी असेल, बरोबर आहे, या ठिकाणी आला ए. ओके, तर ए कुठं आहे तर बीच्या समोर. ओके, तर त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, बी ही ईच्या उजव्या बाजूला. ओके, आता बी कुठं आहे तर ईच्या उजव्या बाजूला. आता मला एक सांगा, ओके, या ठिकाणी बी कुठं असणार आहे ईच्या उजव्या बाजूला. एक बघा, इथं जर बी म्हटलं याची उजवी बाजू कुठं असणार आहे इथं, याची डावी बाजू कुठं असणार आहे इथं. ओके, आता बी उजव्या बाजूला दाखवायचं आहे आणि कोणाच्या उजव्या बाजूला दाखवायचं आहे तर ईच्या. आपल्याला काय करावं लागेल, ओके, ई जे आहे तर हे या ठिकाणी द्यावं लागेल, बरोबर आहे. ई इथं दिलं म्हणजे ईची उजवी बाजू या ठिकाणी होईल, ईची डावी बाजू या ठिकाणी होईल. ओके, बी कुठं आलं ईच्या उजव्या बाजूला आणि सीच्या डाव्या बाजूला. आता मला एक सांगा, त्यांनी बी चं रिलेशन दिलेलं आहे ई बरोबर आणि सी बरोबर. ओके, मग या ठिकाणी काय असू शकतो, या ठिकाणी सी असू शकतो आणि सी ची डावी बाजू कुठे असणार आहे, ओके, या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे बी कुठं आला ईच्या उजव्या बाजूला आणि सीच्या डाव्या बाजूला आहे. ओके, आता त्यानंतर बघा त्यांनी काय दिलेलं आहे, सी ही, ओके, सी कुठं आहे डीच्या डाव्या बाजूला आहे. ओके, सी कुठं आहे तर डी ची डावी बाजू. आता मला एक सांगा, डी जर आपण या ठिकाणी फिक्स केला तर त्याची डावी बाजू या सेक्टरने येईल आणि उजवी बाजू या ठिकाणी येईल. म्हणजे आपण काय केलं, ओके, या ठिकाणी दिलं डी. ओके, डी कुठं आहे तर डीच्या, ओके, सी ही डीच्या उजव्या बाजूला आहे. ओके, आता मला एक सांगा, एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे. ओके, आता मला एक सांगा, ए ची उजवी बाजू, ओके, ए ची उजवी अलीकडे असणार आहे आणि या ठिकाणी काय असणार आहे, ओके, या ठिकाणी असणार आहे एफ, बरोबर आहे. आता मला एक सांगा, आपण जे 6 व्यक्ती होते ते 6 व्यक्ती फिक्स केले, परंतु त्यांनी काय सांगितलेलं आहे, ओके, आता डी त्यांनी काय केलं डी आणि नंतर कोण आहे एफ. ओके, डी आणि एफ, ओके, यांनी काय केलं आपापसात जागा बदलल्या. आता मला एक सांगा, या ठिकाणी एफ होता तर इथं कोण आला आपल्याला डी आला. ओके, त्यानंतर बघा जिथं कोणी जागा बदलल्या आहेत डी आणि एफ ने. ओके, म्हणजे एफच्या ठिकाणी काय आला या ठिकाणी आला डी. ओके, आणि एफच्या डीच्या ठिकाणी कोण असणार आहे, ओके, या ठिकाणी असणार आहे एफ, बरोबर आहे. डी आणि एफ यांनी जागा बदलल्या आणि आणखीन जागा कोणी बदलत ए आणि बी ने पण जागा बदलली. ओके, आता मला एक सांगा, ओके, ए आणि बी ने. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी काय असणार आहे, ओके, या ठिकाणी असणार आहे ई आणि या ठिकाणी कोण असणार आहे, ओके, या ठिकाणी असणार आहे बी, बरोबर आहे. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे सीच्या डाव्या बाजूला कोण असेल. आता मला एक सांगा, सी कुठं आहे इथं, सी ची डावी बाजू कुठं असणार आहे, या साईडला सी ची डावी बाजू असेल, या साईडला सी ची उजवी बाजू असेल. ओके, मग डाव्या बाजूला कोण असणार या ठिकाणी ई. म्हणजे आपला पहिला प्रश्न जो असेल त्या पहिल्या प्रश्न उत्तर काय असणार आहे ई, बरोबर आहे. ओके, चला पुढं. त्यानंतर बघा त्यांनी आता जे गणित दिलेलं आहे तर ते गणित आहे सिरीज मधलं.
आता त्यांनी काय दिलेलं आहे, ओके QRS. ओके, आता मला एक सांगा, क्यू आहे, आर आहे आणि नंतर एस आहे, म्हणजे पुढचं जे अक्षर असणार आहे ओके ते 100% अक्षर ते टी असणार आहे. परंतु ऑप्शन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इथं पण टी दिला, इथं पण टी दिला, इथं टी आहे, इथं पण टी आहे. ओके, याचा अर्थ ऑप्शन प्रत्येक ठिकाणी टी आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी कोणता ऑप्शन कॅन्सल करू शकत नाही. ओके, पुढे त्यांनी काय दिलेलं आहे, ओके इथं आहे 280, बरोबर, इथं आहे 280, नंतर आहे 318. ओके, आणि त्यानंतर काय आहे, या ठिकाणी आहे 350. आता मला एक सांगा, या ठिकाणी 280, 318 आणि 250, 350 म्हणजे आपण काय करू शकतो, थोडस जर बघितलं तर ऍक्च्युली इन्क्रीज होत जातंय. ओके, आता मला एक सांगा, इन्क्रीज होत जातंय म्हणजे सिरीज मे बी एकच असू शकते. त्यानंतर बघा, या ठिकाणी ना स्क्वेअर जसं दिसतोय, ना क्यूबचा संबंध दिसतोय किंवा मल्टिप्लिकेशनचा संबंध दिसतोय. म्हणजे स्क्वेअर नाही, क्यूब नाही, मल्टिप्लिकेशन नाही, म्हणजे हे काय आहे, तर हे जो आहे तो आपण डिफरन्स काढून बघू. आता मला एक सांगा, ओके 280 आणि 318 याच्यामध्ये डिफरन्स जो असणार आहे ओके तर तो असणार आहे प्लस 38चा डिफरन्स या ठिकाणी. त्यानंतर बघा, हा डिफरन्स जो आहे ओके 18 म्हणजे ते झालं 20. ओके, ते 2 झालं आणि वरचं पुढचं 3. ओके, म्हणजे 32. ओके, तर हा डिफरन्स झाला 32चा, बरोबर आहे. आता मला एक सांगा, इथं 38 आला, इथं 32 आला, जर हा जो डिफरन्स आहे आपण डिफरन्सचा जर डिफरन्स काढला या ठिकाणी ओके तर हा डिफरन्स असणार आहे 6चा. ओके, पुढे त्या डिफरन्स जो असणार आहे ओके तो डिफरन्स असणार आहे 8चा. ओके, 38 वरून 32 आलं. ओके, त्यांचं 32 मधून 8 गेलं, 32 मधून 8 गेलं तर ते किती असणार या ठिकाणी प्लस 26 आणि 350. ओके, या ठिकाणी 32 मधून 8 गेलं तर ते किती असणार आहे, या ठिकाणी असणार आहे प्लस या ठिकाणी ओके 24 आणि 350 प्लस 24 या ठिकाणी काय असणार आहे, 350 प्लस 24 म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे 374, बरोबर आहे. ओके, म्हणजे आपला जे प्रश्न होता की 374 म्हणजे हा जो तिसरा ऑप्शन आहे, हा तिसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल. नंतर पुढे बघा, त्यानंतर बघा, आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, त्यांनी असं दिलेलं आहे की खालील आकृतीतील चौरस होता. आता एक बघा, आयोगाचा हा एक बऱ्यापैकी फेवरेट टॉपिक आहे, म्हणजे चौरस किंवा चौकोनांची संख्या. आपण एक बघा, ज्यावेळेस चौरसांची संख्या काढतो आपण तर त्यावेळेस आपण काय करतो, या ठिकाणी नंबरिंग करतो. म्हणजे नंबरिंग कसं करणार, आपण आडवं नंबरिंग हे पूर्णपणे करणार, म्हणजे आडवं नंबरिंग करणार, उभं नंबरिंग करणार. ओके, 1 2 3 4 नंबरिंग केलं, 1 2 3 4 नंबरिंग केलं. आता पुढे आपण कसं सोडतो, आपण काय करतो, या ठिकाणी आपण पेअर करतो, बरोबर. पेअर कशा करतो आपण, ओके, म्हणजे पहिली पेअर जी असणार आपली तर ती पहिली पेअर काय असणार आहे 4 गुणिले 4. ओके, प्लस आपली दुसरी पेअर काय असणार आहे 3 गुणिले 3. दुसरी पेअर असणार आपली 3 गुणिले 3. त्यानंतर तिसरी पेअर काय असणार आहे 2 गुणिले 2 प्लस दुसरी पेअर काय असणार आहे 2 गुणिले 2. आता एक बघा, या ठिकाणी 4 आणि 4 झालं, 3 आणि 3 झालं, 2 आणि 2 झालं. या ठिकाणी फक्त एकच संख्या राहिली आणि ती संख्या कोणती राहिली, तर ओके तर ती संख्या आहे +1, बरोबर आहे. आता मला एक सांगा, 4 गुणिले 4 किती येईल या ठिकाणी 16, 3 गुणिले 3 किती येईल 9, 2 गुणिले 2 किती येईल 4, अधिक किती येईल 1. ओके, म्हणजे या ठिकाणी 16 आणि 4 20 आणि हे किती असणार आहे 10. ओके, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे टोटल या ठिकाणी 30 असेल. आणि आपला जो ऑप्शन त्यांनी दिला होता ओके चौथा ऑप्शन त्या ठिकाणी दिला होता आणि तो ऑप्शन काय होता 30. याचा अर्थ काय असणार आहे, या आकृतीमध्ये चौरसांची जी संख्या असणार आहे तर ती चौरसांची संख्या किती असणार आहे 30. ओके, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. त्यानंतर बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, ओके पुढचा जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आहे घड्याळावरती, बरोबर आहे. आता मला एक सांगा, त्यांनी काय दिलेलं आहे 4:45 वाजता. आता एक बघा, 4:45 वाजलेत, याचा अर्थ काय झालेला आहे की 4:45 झाले. ओके, 4:45 याचा अर्थ काय असतो की 4:45. आता मला एक सांगा, 4:45 झाले असतील तर त्यांनी काय विचारलेलं आपल्याला की अँगल विचारलेला आहे. ओके, काय विचारलंय तर अँगल विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस अँगल करतो त्यावेळेस अँगलचं सूत्र काय असतं, अँगलचं सूत्र आहे 30H वजा 11/2M. या ठिकाणी आहे सूत्र 30H वजा 11/2M. आता H म्हणजे काय, H मीन्स हावर आणि M मीन्स काय मिनिट. मग आपण काय करू, ओके किंमत टाकू. या ठिकाणी 30 गुणिले 4 ओके वजा 11/2 गुणिले ओके M किती असणार या ठिकाणी 45 असणार आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा, 30 गुणिले 4 या ठिकाणी किती येणार आहे, 30 गुणिले 4 येणार आहे या ठिकाणी 120 वजा ओके. आता मला एक सांगा, आपण भागालो या ठिकाणी 11 गुणिले 45, 45 गुणिले 11 केला आपण. ओके, 11 गुणिले 5 हे 55 आलं. ओके, हे आलं 5, 11 चोक 44 आणि 5 49 म्हणजे काय आलं 495. ओके, 495 भागिले काय असणार आहे 2, बरोबर आहे. आता मला एक सांगा, भागालो
ओके, बे के बे, बे दोन्ही 4, ओके, नंतर बे चोक 8 आणि बे साती 14 म्हणजे 247.5 असणार आहे. बरोबर आहे. आपण आता या ठिकाणी काय करणार, 247, ओके, 247.5 247.5 वजा काय असणार आपल्याला या ठिकाणी 120 असणार आहे. ओके, म्हणजे आपलं जे उत्तर आहे, ओके, उत्तर किती येईल, हे 5 आहे असं आलं, ओके, हे 7 आलं, हे 2 आलं आणि हे किती आलं 1, म्हणजे 127.5 असणार आहे. ओके, या ठिकाणी काय असणार 127.5. या ठिकाणी बघा एक गोष्ट फक्त लक्षात घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस हा अँगल म्हणजे जे हे उत्तर ज्यावेळेस 180 पेक्षा जास्त येतं, ओके, त्यावेळेस आपण काय करतो, 180 पेक्षा जर उत्तर जास्त आलं तर ते आपण काय करतो 360 मधून आपण ते मायनस करतो. बरोबर आहे. त्यामुळं आता हे उत्तर काय 180 पेक्षा जास्त नाहीये म्हणून आपण काय करणार 127.5 जे आहे असं ठेवणार आणि आपला जो ऑप्शन असणार आहे, ओके, कोणता ऑप्शन असेल आपला चौथा ऑप्शन असेल. त्यानंतर पुढे बघा, आता हे बघा या ठिकाणी जे गणित आहे तर ते आहे वेन डायग्रामचं. बरोबर आहे. आता वेन डायग्रामचं काय गणित आहे बघा, त्यांनी पहिल्यांदा काय दिलेलं आहे, ओके, शब्द आहे बघा पुस्तके आणि वह्या. आता मला एक सांगा, एक 3 शब्द आहेत. 3 शब्द कोणते आहेत, एक शब्द आहे सर्व, दुसरा शब्द आहे काही आणि तिसरा शब्द काय आहे, एक ही नाही. आता मला एक सांगा, ज्यावेळेस सर्व शब्द असतो तर आपण काय करतो, सर्व शब्द असताना एक 2 सर्कल काढतो. आता मला एक सांगा, एक सर्कल जे असणार आहे, ओके, एक सर्कल असणार आहे छोटं सर्कल, त्यानंतर दुसरं सर्कल जे असणार आहे, ओके, ते दुसरं सर्कल असणार आहे मोठं सर्कल. बरोबर आहे. एक छोटं सर्कल काढणार, एक मोठं सर्कल काढणार. आता आपण काय करतो, ज्यावेळेस सर्व शब्द आहे, ओके, सर्वच्या पुढे जो शब्द असणार आहे तो कोणता शब्द आहे, पुस्तके. मग आपण या ठिकाणी काय करणार, पुस्तकेला देणार 1 नंबर आणि वह्याला देणार आपण 2 नंबर. बरोबर आहे. त्यानंतर बघा जो 1 नंबर शब्द आहे, 1 नंबर शब्द काय आहे या ठिकाणी आहे पुस्तके. म्हणजे पुस्तके जे असणार आहेत, ओके, पुस्तके असणार आहेत या ठिकाणी आतमध्ये आणि त्यानंतर काय असणार आहेत, ओके, वह्या जे असणार आहेत तर ते असणार आहेत बाहेर. बरोबर आहे. आता त्यानंतर बघा दुसरं पहिलं वाक्य संपलं, त्यानंतर दुसरं वाक्य त्यांनी काय दिलंय की काही वह्या पुस्तके नाहीत. आता मला एक सांगा, वाक्य हे थोडंसं निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह काय आहे की काही वह्या पुस्तके नाहीत. आता संबंध कशाचा आहे, ओके, एक बघा काही वह्या पुस्तके नाहीत. आता काही वह्या पुस्तके नसणार आहेत. आता त्यानंतर बघा काही कप वह्या आहेत. आता संबंध कशा दिलेला आहे, कप आणि वह्याचा. मग आपण काय करू शकतो, ओके, काही कप आणि काही कप काय आहेत, वह्या आहेत. मग आपण या ठिकाणी काय केलं, या ठिकाणी दिलं आपण कप. ओके, काही कप काय आहेत, वह्या आहेत. त्यानंतर त्यांनी काय दिलं, एक ही कप पुस्तक नाही. ओके, एक ही कप पुस्तक नाही याचा अर्थ कपचं आणि पुस्तकाचं सर्कल कसं असणार आहे, सेपरेट असणार आहे. ओके, आता पुढे बघा काही पुस्तके कप असू शकतात. ओके, पुस्तकाचा आणि कपचा काय संबंध आहे का, नाही. पुस्तकाचं सर्कल सेपरेट आहे, कपाचं सर्कल सेपरेट आहे. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. सर्व वह्या कप आहेत. ओके, सर्व वह्या कप आहेत. सर्व वह्या कप असू शकतात का, नाही. जर बरोबर वाक्य यायचं असतं तर त्यांनी असं द्यायला पाहिलं होतं की काही वह्या कप आहेत किंवा काही कप वह्या आहेत. ओके, असं वाक्य पाहिलं होतं. हे सर्व शब्द असल्यामुळे हे पण चुकलं. त्यानंतर काही वह्या कप आणि पुस्तके आहेत. ओके, काही वह्या, ओके, वह्या काय आहेत, कप पण आहेत आणि पुस्तके पण आहेत. काही वह्या कप व पुस्तके दोन्ही आहेत. आता मला एक सांगा, या ठिकाणी वह्या ज्या असणार आहेत ते पुस्तके आणि कप असू शकतात का, नाही. त्यामुळे हे पण वाक्य आपलं चुकीचं आहे. त्यानंतर काही वह्या कप आहेत. ओके, काही वह्या कप आहेत का, या ठिकाणच्या ज्या वह्या असणार आहेत किंवा या ठिकाणचे जे कप असणार आहेत, या ठिकाणच्या वह्या कप असणार आहेत, या ठिकाणचे कप काय असणार आहेत, वह्या असणार आहेत. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे तर ते चौथं उत्तर आहे. म्हणजे काय असणार आहे, काही वह्या कप आहेत, हे वाक्य काय असणार आपलं बरोबर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर चला पुढे बघूयात आपण. ओके, चला या ठिकाणी आपण नेक्स्ट गणित बघू. आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. ओके, चार्ट दिलेला आहे आणि चार्ट मध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, या ठिकाणी त्यांनी काय दिलं आहे, शिक्षित पुरुष जे आहेत, ओके, त्यांचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण आहे 35%. त्यांचं शिक्षित स्त्रिया जे आहेत, ओके, त्यांचं प्रमाण आहे 33%. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, ओके, तर त्यांच्या संख्येमध्ये फरक किती आहे. आता मला एक सांगा, त्यांच्या संख्येमधला फरक विचारलेला आहे, त्यांच्या पर्सेंटेज मधला फरक विचारलेला नाही. आता आपल्याला काय करावं लागेल की ऍक्च्युली शिक्षित पुरुषांची संख्या किती आहे, शिक्षित स्त्रियांची संख्या किती आहे. ओके, हे आपल्याला अगोदर काय करावं लागेल, हे डिटरमाइन करावं लागेल. आता मला एक सांगा, ओके, टोटल संख्या किती आहे, या ठिकाणी 250 आहे. बरोबर. मग आपण या ठिकाणी काय करणार, 2,50,000. ओके, म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3 याचं काय करणार आपण 35%. 35% याचा अर्थ काय असतो की गुणिले 35 भागिले काय असतं 100. आता मला एक सांगा, एका शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. ओके, म्हणजे राहिले काय या ठिकाणी 250. ओके, हे शून्य गुणिले काय असणार आहे 35. बरोबर आहे. आता आपण जर या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं, ओके, तर ते कॅल्क्युलेशन किती असणार आहे, तर ते कॅल्क्युलेशन असणार आहे 82,500. ओके, हे कॅल्क्युलेशन किती असेल 82,500
500. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय झालं, शिक्षित पुरुषांची संख्या मिळाली आणि शिक्षित पुरुषांची संख्या किती आहे, 82,500. आता मला एक सांगा, आपल्याला काय करायचं आहे, ओके, हे 33% काढायचं आहे. मग आपण या ठिकाणी काय करणार, ओके 250, ओके 250 1 2 3 गुणिले काय करणार आहे 33%, म्हणजे 33 भागिले 100. या ठिकाणी ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला ही शून्य गेलं, म्हणजे राहिले काय फक्त 250. ओके, हा शून्य गुणिले काय असणार आहे 33. ओके, त्या ठिकाणी आपलं बघा, त्या ठिकाणी उत्तर काय असणार आहे की 87,500. आता या ठिकाणी उत्तर काय आलं आपलं 87,500. आता मला एक सांगा, त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्यामधला फरक विचारलेला आहे. आता फरक जर काढायचा तर आपण काय करणार, या ठिकाणी 82,500 ओके आणि 87,500 याच्यामधला फरक करणार आहे. ओके, आणि तो फरक किती या ठिकाणी मिळू शकतो, ओके, तर तो फरक जो आहे तो फरक या ठिकाणी 82 5 87. ओके, म्हणजे आपला फरक जो असणार आहे तो फरक किती असणार आहे 5,000चा. म्हणजे शिक्षित पुरुष आणि अशिक्षित पुरुष यांच्यातला फरक आहे 5,000. म्हणजे या गणिताचं उत्तर जे आपलं असणार आहे तर तो ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर 3. ओके, चला पुढं. त्यानंतर बघा, आता त्यांनी काय दिलंय, ओके, या ठिकाणी बघा गुणोत्तर प्रमाण मधलं हे म्हणजे ऍलिगेशन आणि मिक्सचर, ओके, याच्यामधलं हे गणित आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, नियमित प्राध्यापक. ओके, कोण कोण आहेत, एक आहेत नियमित प्राध्यापक आणि दुसरे कोण कोण आहेत, ओके, दुसरे जे आहेत तर ते आहेत कंत्राटी प्राध्यापक. म्हणजे प्राध्यापकाचे या ठिकाणी 2 गट आहेत, एक आहे नियमित आणि दुसरं आहे कंत्राटी. ओके, आता मला एक सांगा, आपण हे गणित कसं सोडवतो. ओके, या ठिकाणी आपण काय लिहिलं, या ठिकाणी लिहिलं आपण नियमित, बरोबर आहे, आणि या ठिकाणी काय लिहिलं आपण, या ठिकाणी लिहिलं आपण कंत्राटी. आता मला एक सांगा, ओके, नियमित किती आहेत या ठिकाणी, ओके, नियमित आहेत या ठिकाणी 80,000, बरोबर आहे, नियमित आहेत 80,000. अनियमित, ओके, कंत्राटी किती आहेत या ठिकाणी, कंत्राटी जे आहे, ओके, तर ते आहेत 60,000, बरोबर आहे, 60,000 आहेत. आणि त्यानंतर बघा, ओके, त्यांनी काय दिलेलं आहे की 68,000 त्यांची सरासरी किती आहे या ठिकाणी, ओके, सरासरी जी आहे तर ती आहे त्यांची या ठिकाणी 68,000, बरोबर. ओके, हे झाले 68,000. आता आपण हे गणित कसं सोडवतो, ओके, या ठिकाणी बघा 68 आणि 60, ओके, हे किती झाले 8,000, बरोबर आहे, आणि त्यानंतर 80 आणि 68 तर हे किती झाले 12,000, बरोबर आहे, 68 आणि 80, ओके, या ठिकाणी किती झाले 12,000. आता आपण काय करणार, 8,000 भागिले 12,000. आता मला एक सांगा, 8,000, ओके, 8,000 भागिले काय करणार आपण 12,000, बरोबर आहे. आता मला एक सांगा, या ठिकाणी काय असणार आहे, ओके, 8/12 असणार आहे, बरोबर आहे, 8/12. आता त्यांना मला एक सांगा, हे गुणोत्तर झालं 8/12. आता एक सांगा, त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, कंत्राटी प्राध्यापकांची संख्या. आता मला एक सांगा, कंत्राटी प्राध्यापक जे आहेत, ओके, 8/12 म्हणजे आपण याला काय करू शकतो, 8/12 आपण 4 2 8 आणि 4 3 12 म्हणजे काय करू शकतो आपण 2/3 पण करू शकतो, बरोबर आहे, 2/3 करू शकतो. आता मला एक सांगा, कंत्राटी किती आहेत, 3 आहेत. आता आपल्याला विचारलेत काय, तर ते कंत्राटी विचारलेत. कंत्राटी विचारलेत म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी, ओके, कंत्राटी संख्या किती आहेत, गुणोत्तर किती आहे 3 आहे, मिळून किती होणार 5. ओके, 3/5 गुणले आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ओके, गुणले काय करणार आहोत 100, म्हणजे आपल्याला टक्केवारी काढायची. आपण या ठिकाणी 100 केलं, ओके, तर 5 1 5 20 5 100 आणि 20 काय असणार या ठिकाणी 60. म्हणजे आपल्याला बघा तिसरा जो ऑप्शन आहे की 60%, म्हणजे जे कंत्राटी या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राध्यापक होते तर त्यांची टक्केवारी किती असणार आहे या ठिकाणी 60%. ओके, चला पुढे आपण सोडूयात. आता त्यानंतर बघा या ठिकाणी जे गणित आहे तर ते गणित आहे सिरीज मधलं, बरोबर आहे. आता सिरीज मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, एक बघा या ठिकाणी बघा आपण लिहून घेऊ गणित. ओके, जी आहे, नंतर आर आहे, ओके, नंतर ए आहे, ओके, नंतर एस आहे आणि नंतर पी आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, या ठिकाणी दिलंय बी, ओके, नंतर दिलंय एम, ओके, नंतर दिलंय फी, ओके, नंतर दिलंय एन आणि या ठिकाणी आहे के. आता मला एक सांगा, ज्यावेळेस असं गणित दिलेलं जातं तर आपण काय करतो की जे पहिलं अक्षर आहे तर पहिल्या अक्षराचा संबंध पहिल्याशी. ओके, आता मला एक सांगा, जीचा संबंध कुठे असणार आहे बीशी किंवा जीचा संबंध कुठे असणार आहे केशी. आपण जर बघितलं तर जी आणि बी, ओके, थोडंसं क्लोजली दिसतंय. आता मला एक सांगा, जी वरून बी कसं येऊ शकतं. ओके, आता बघा जी वरून बी याचा अर्थ काय झालं की ते पाठीमागे गेले. आता पाठीमागे गेले म्हणजे त्यांनी काय केलं, हे रिपीट केलं. रिपीट किती आहे, ओके, हा डिफरन्स जो आहे तर हा डिफरन्स आहे -5, बरोबर आहे. आता आर वरून नियम कसं येऊ शकतं, ओके, तर हे पण येऊ शकतं -5. ए वरून व्ही कसं येऊ शकतं तर हे येऊ शकतं -5. एस वरून एन कसं येऊ शकतं, हे येऊ शकतं -5 आणि पी वरून के कसं येऊ शकतं तर हे येऊ शकतं -5. आता त्यांनी काय केलेलं आहे की जो डिफरन्स आहे तर तो डिफरन्स आहे -5चा या ठिकाणी. आता डिफरन्स
जर या ठिकाणी -5चा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ओके, आता त्यांनी कशासाठी विचारलेलं आहे? ओके, क्रेन साठी विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? ओके, क्रेन CRANE या ठिकाणी काय आहे? क्रेन आहे. ओके, आता आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचं आहे? प्रत्येकासाठी या ठिकाणी -5 लिहायचं आहे. आता मला एक सांगा, सी साठी -5, सी पासून आपण जर मायनस मागे पाठीमागे गेलो, ओके, तर ते काय असणार आहे? या ठिकाणी एक्स असणार आहे. आता मला एक सांगा, आयोगाने हा आपल्याला एवढं सोपं दिलं होतं की एक्स असणारा या ठिकाणी एकमेव पर्याय आहे, आणि तो कोणता पर्याय आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे, ओके, उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी एक्स, या ठिकाणी असेल एम, ओके, या ठिकाणी असेल फी, या ठिकाणी असेल आय, आणि या ठिकाणी काय असणार आहे? झेड. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक असेल 4 या गणिताचं उत्तर. ओके, चला आपण पुढे जाऊयात. त्यानंतर बघा, आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला? ओके ओके, एका चौरसाचे आणि आयताचे क्षेत्रफळ समान आहे. बघा, आता त्यांनी गणित काय दिलेलं आहे? चौरसाचे क्षेत्रफळ, बरोबर. ओके, चौरसाचे क्षेत्रफळ, ओके, चौरसाचे क्षेत्रफळ, आणि त्यांनी काय दिलेलं आहे? ओके, चौरसाचे क्षेत्रफळ, आणि त्यांनी काय दिलेलं आहे? आयताचे क्षेत्रफळ. ओके, हे कसं आहे? समान आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके, जर समान असेल तर त्यांनी पुढे काय दिलेलं आहे? आयताची लांबी चौरसाच्या एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटर जास्त आहे, आणि काढायचं काय आपल्याला? आयताची परिमिती. आता आपल्याला माहित आहे आयताची परिमिती आपण कशी काढू शकतो? तर आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ओके, हे परिमिती सूत्र आहे. परंतु आपल्याला काय करावं लागेल की लांबी डायरेक्टली देणं अपेक्षित आहे, रुंदी डायरेक्टली देणं अपेक्षित आहे. परंतु लांबी आणि रुंदी या ठिकाणी दिलेली आहे का? तर नाही दिलेली. मग आपण काय करणार? ओके, चौरस क्षेत्रफळ बरोबर काय आहे? बाजूचा वर्ग. चौरस क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. ओके, आयता क्षेत्रफळ म्हणजे काय? या ठिकाणी काय असणार आहे? ओके, लांबी गुणिले रुंदी. आयता क्षेत्रफळ काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी. आता मला एक सांगा, ओके, बाजूचा वर्ग. आता बाजू माहिती आहे का आपल्याला? नाही. मग आपण काय करू? या ठिकाणी बाजू घेतली आपण एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. आता लांबी बघा, लांबी काय असणार आहे? त्यांनी एक कंडिशन दिलेलं आहे. काय कंडिशन दिलेलं आहे? की चौरसाच्या एका बाजूच्या लांबीपेक्षा 5 सेंटीमीटरने जास्त. आता मला एक सांगा, चौरसाची लांबी किती आहे? एक्स, 5 सेंटीमीटर जास्त. जास्त म्हणजे काय असणार आहे? x+5. ओके, मग लांबी या ठिकाणी किती येऊ शकते? x+5. ओके, गुणिले, ओके, रुंदी. रुंदी काय आहे या ठिकाणी? ओके, रुंदी जी आहे तर 3 सेंटीमीटरने कमी आहे, म्हणजे काय असणार आहे? x-3, बरोबर आहे. ओके, या ठिकाणी बघा, आता एक्स स्क्वेअर बरोबर x+5 आणि x-3. ओके, या ठिकाणी आलेला आहे. आता मला एक सांगा, आपण काय करणार या ठिकाणी? ओके, एक्स स्क्वेअर बरोबर आहे, एक्स गुणिले एक्स काय येईल? एक्स स्क्वेअर. ओके, -3x. ओके, +5x. ओके, मायनस काय असणार आहे? 15 असणार आहे, बरोबर. आता हे एक्स स्क्वेअरला हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं. ओके, या ठिकाणी -3x + 5x आणि मायनस काय असणार आहे? 15. ओके, मायनस प्लस काय होणार या ठिकाणी? या ठिकाणी होणार मायनस, म्हणजे 5x. ओके, आणि हे किती आलं आपलं? 2x वजा काय असणार आहे? 15. आणि एक बघा, आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू जी असणार आहे, ओके, 2x बरोबर 15. या ठिकाणी 15 मायनस आहे, पलीकडे जाऊन काय होईल? ते प्लस होईल, म्हणजे 2x बरोबर 15. एक्स व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी? 7.5. ओके, आता एक्स ची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी? 7.5. आता मला एक सांगा, आपण आयताची परिमिती काढू शकतो. ओके, मग आयताची परिमिती कशी काढणार आपण या ठिकाणी? बरोबर आहे, आयताची परिमिती कशी काढणार? ओके, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये, ओके, लांबी अधिक रुंदी. बरोबर आहे, आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ओके, हे 2. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपण लांबी काय म्हटलं होतं? x+5. x+5 म्हणजे काय? 7.5 प्लस काय असणार आहे? 5 प्लस रुंदी काय असणार आहे? ओके, 7. या ठिकाणी 7.5. ओके, 7.5 मायनस काय असणार आहे? 3. म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं? ओके, हे 2 आहे. 7.5 + 5 म्हणजे हे किती येईल? 12.5 प्लस या ठिकाणी काय येणार आहे? 4.5, बरोबर आहे. आता 12 आणि 4 16 आणि हे 17, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? 2 गुणिले 17 आणि 2 गुणिले 17 किती येऊ शकते या ठिकाणी? 34. म्हणजे तुमची जी आयताची परिमिती असणार आहे तर त्या आयताची परिमिती किती असणार या ठिकाणी? 34 सेंटीमीटर, बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा, आपण या ठिकाणी नेक्स्ट गणिताकडे जाऊ. नंतर बघा, आता आपण या ठिकाणी एक थोडस महाराष्ट्र पब्लिक अकॅडमी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर सध्या महाराष्ट्र पब्लिक अकॅडमी महाराष्ट्रातील एक सर्वात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी, एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अकॅडमी म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे. आणि त्याच दृष्टीने या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्र पब्लिक हे ऑफलाईन स्वरूपामध्ये काम करत होते, परंतु आता सध्या महाराष्ट्र पब्लिक अकॅडमी ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशा दोन्ही माध्यमातून या ठिकाणी येत आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे?
ओके, या ठिकाणी विजयी बहु बॅच या ठिकाणी आपण स्टार्ट करतोय आणि जे काही पहिले 100 विद्यार्थी असतील तर त्या 100 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी विशेष सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रिझल्टसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल ओके, तर या ठिकाणी तुम्हाला विजयी बहु बॅच तुमच्या ध्येयापर्यंत या ठिकाणी नेऊ शकते. ओके, लवकरात लवकर या ठिकाणी रजिस्टर करून घ्या. आता त्यानंतर बघा ओके, त्यांनी आपल्याला दिलेला आहे ग्राफ. आता मला एक सांगा, त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे ओके, त्यांनी बार ग्राफ दिलेला आहे आणि कर्मचाऱ्यांची संख्या या ठिकाणी दर्शवलेली आहे. आता कर्मचारी कुठले आहेत ओके, जे IT विभाग आहे ओके, आणि दुसरा कोणता विभाग आहे HR विभाग आहे. आता मला एक सांगा, या ठिकाणी IT विभाग आहे, या ठिकाणी HR विभाग आहे. ओके, आता त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, या ठिकाणी IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागात बदली करतात. आता मला एक सांगा, IT विभागामध्ये किती आहेत 180 आहेत, HR विभागामध्ये किती आहेत 120 आहेत. आता या ठिकाणी काय होतंय की जे IT मधले आहेत किती 180 आहेत. आता त्यातले बघा 180 मधले त्यांनी काय केलं की 20% लोक जे आहेत ओके, 20% लोकांनी काय केलं की बदली केली. आता मला एक सांगा, या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे 180 ओके 20% म्हणजे काय 20 भागिले 100 बरोबर आहे. आता एक बघा, या शून्याला हे शून्य गेलं, या शून्याला हे शून्य गेलं आणि 18 गुणिले 2 या ठिकाणी किती आलं 36. आता मला एक सांगा, 36 या ठिकाणी लोकांनी जे केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांनी ते केलेलं बदली केलेले आणि ते कुठे बदली केलेले आहे ओके, HR विभागामध्ये. आता मला एक सांगा, HR विभागाशी त्यांचं प्रमाण विचारलेलं आहे. आता आपण प्रमाण कसं काढू शकतो ओके, किती लोकांनी केलं 36, HR विभागामध्ये लोक किती आहेत 120 आणि गुणिले काय असणार या ठिकाणी 100 बरोबर आहे. एक मला सांगा, हे शून्याला हे शून्य गेलं, 12 ते 12, 12 त्रिक 36 आणि 10 त्रिक 30 ओके, म्हणजे या ठिकाणी 30% आपला जो ऑप्शन चौथा असणार आहे या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर ते उत्तर काय असेल 30%, याचा अर्थ चौथा ऑप्शन बरोबर आहे या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असेल. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. त्यानंतर त्यांनी बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, जोडस्तंभ आलेखाचा उपयोग कशासाठी केला जातो. आता हे बघा, आपण पाठीमागच्या डायग्राम मध्ये बार ग्राफ बघितला. आता बार ग्राफ बघितल्यानंतर आपल्याला एक माहित आहे की बार ग्राफ काय करतो, तर बार ग्राफ काय करतो की दोन गटांची तुलना करण्यासाठी, म्हणजे कोणतेही दोन गट असतील तर त्याच्यामध्ये तुलना करण्यासाठी या ठिकाणी बार ग्राफ किंवा आपण त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो जोडस्तंभ. आता त्यांनी जे पर्याय दिले म्हणजे नकाशा काढण्यासाठी, क्षेत्रफळ मोजण्यासाठी किंवा वर्तुळ काढण्यासाठी, तर हे जे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत तर हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. तर आपण बार ग्राफ जो आहे तर तो बार ग्राफ या ठिकाणी काय करणार आहे, दोन गटांची तुलना करण्यासाठीच या ठिकाणी वापरला जाणार आहे. ओके, चला आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. एक बघा, आता जे पुढचं गणित आहे तर ते आहे बार ग्राफचं. तर त्यांनी गणित काय दिलेलं आहे या ठिकाणी ओके, एक काय दिलेलं आहे, एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये किती कर्मचारी आहेत तर 7000 कर्मचारी आहेत. तर त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की पुरुषांची संख्या किती असेल. आता मला एक सांगा, प्रत्येक संस्थेमध्ये 7000 पुरुष आहेत ओके, प्रत्येक संस्थेमध्ये 7000 कर्मचारी आहेत आणि त्यातले आपल्याला काय विचारलेलं आहे की पुरुषांची संख्या विचारलेली आहे. आता मला एक सांगा, जसं आपण हा पहिला बार ग्राफ बघितला ओके, हा बघितला याच्यामध्ये किती आहेत 70, याच्यामध्ये किती आहेत 60 ओके, नंतर एक बघा इथं आहे 45, नंतर इथं आहे 40 ओके. आता एक बघा, आपण जर फक्त पुरुषांची संख्या बघितली तर पुरुषांची संख्या किती येते या ठिकाणी, या ठिकाणी येते 290. आता मला एक सांगा, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की जे 7000 कर्मचारी आहेत ओके, त्याच्यामध्ये टोटल किती झालं 290%, म्हणजे 7000च्या 290%. आता मला एक सांगा, हे झालं आपलं 7000 आणि त्याच्या काय करायचं आहे 290%, 290% भागिले काय असणार या ठिकाणी 100. हे शून्यला हे शून्य गेलं, हे शून्यला हे शून्य गेलं. आता ऍक्च्युअली काय असणार आहे 700 गुणिले 29 आणि 700 गुणिले 29 ओके, तर ते ऑप्शन काय असणार या ठिकाणी 20300 ओके. हा जो ऑप्शन असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल या ठिकाणी 20300 बरोबर आहे. आता त्यानंतर बघा पुढं या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे, एन ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ओके. तर आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची आहे. आता मला सांगा, एन ची व्हॅल्यू जर काढायची असेल, सपोज आपण काय करू 1/1 ऑप्शन बघू. त्या ठिकाणी काय झालं, एन ची पहिली व्हॅल्यू आहे 30. आता एन ची 30 व्हॅल्यू असेल n/2 म्हणजे 30 भागिले 2 किती आलं 15, 30 भागिले 3 किती आलं 10 ओके, 30 भागिले 4. आता या ठिकाणी 2 आलं 3 आलं तर ठीक झालं, परंतु 4 ने 30 ला भाग देऊ शकतो का, नाही. याचा अर्थ 30 या ठिकाणी ऑप्शन असणार नाही. आता आपण काय करू, परत 60 बघू. 60 भागिले 2 किती येऊ शकतो 20 ओके, तर 60 भागिले 2 या ठिकाणी 30 येईल, 60 भागिले 3 20 येईल आणि 60 भागिले 4 या ठिकाणी किती येईल 15 किंवा 60 भागिले 5 ओके. म्हणजे या ज्या संख्या आहेत सगळ्या ओके, तर हा भाग जाऊ शकतो. त्यामुळे उत्तर जे आपलं असणार आहे तर ते उत्तर काय असणार, आपलं दुसरं ऑप्शन असेल आणि तो दुसरा ऑप्शन काय असेल या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असेल 60. त्यानंतर पुढे बघा, त्यांनी काय दिलेलं आहे ओके, पुढे गणित आहे. आता हे जे गणित आहे ओके 20% तोटा होतो
आणि 20% नफा होतो. आता मला एक सांगा, अशा व्यवहारामध्ये ज्यावेळेस नफा किंवा तोटा हा समान असतो त्यावेळेस काय होत असतं की नफा किंवा तोटा ज्यावेळेस समान होत असेल त्यावेळेस त्या व्यवहारामध्ये हा तोटाच होत असतो. आता मला एक सांगा, आपल्याला काय करायचं आहे, 20% नफा आहे, 20% तोटा आहे. आता आपण काय म्हटलं, प्रमाण 100 मानलं समजा. ओके, पहिल्यांदा काय करू, समजा 20% तोटा. तोटा म्हणजे काय करणार आपण, 100 मायनस 20. 100 मायनस 20 किती आलं या ठिकाणी, 80. 80 भागिले काय असणार आहे, 100. ओके, आणि 20% नफा आहे म्हणजे 100 प्लस 20 म्हणजे काय असणार आहे, 21 भागिले 100. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ओके, ह्या शून्य 1 2 3 शून्य, 1 2 3 शून्य. बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे 10 कॅन्सल झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं, ओके, हे झालं 12 आणि हे झालं 8 म्हणजे हे किती आलं आपलं, 12 8 96. ओके, 96% आले. आता मला एक सांगा, आपल्याकडे किती टक्के होते, आपल्याकडे होते 100%. त्यापैकी हे किती आहेत, 96%. म्हणजे 100 मायनस 96, 100 मायनस 96 काय असणार आहे या ठिकाणी, जो फरक असणार आहे तो फरक कितीचा असणार आहे, 4%चा. मग आपल्या या ठिकाणी काय असणार आहे, 4% या ठिकाणी लॉस. ओके, मला एक सांगा, ज्यावेळेस समान असतं, नफा आणि तोटा हा समान असतो त्यावेळेस आपल्याला नेहमी हा काय होत असतो, या ठिकाणी आपल्याला लॉसच होत असतो. ओके, चला आपण पुढचं गणित बघूयात. त्यानंतर बघा, आता हे घातांक याच्यावरती गणित त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, आता आपल्याला हे बघा त्यांनी काय दिलेलं आहे. ओके, आता हे 16 जे आहे त्या 16 बद्दल आपण काय लिहू शकतो, 4. बरोबर आहे. आता 4चा 16. ओके, आता मला एक सांगा, या ठिकाणी आपण काय करू, 2चा. ओके, 2चा किती करावं लागेल, 4 करावं लागेल. आणि 4चा या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी असणार आहे 3/4. 3/4. ओके, गुणले या ठिकाणी 8 आहे. 8 आहे म्हणजे काय, या ठिकाणी 2चा किती असणार आहे, तिसरा असणार आहे आणि तो किती आहे, 2/3. ओके, भागिले त्यानंतर 4 आहे. 4 आहे याचा अर्थ काय, 2चा दुसरा आणि त्याचा काय असणार आहे या ठिकाणी 5/2. म्हणजे आपण हे पुढे कसं सोडू शकतो. ओके, पुढे काय होणार, हे 4. ओके, हे आपण काय करणार, परत 2 या ठिकाणी काय असणार, 4 गुणिले 3/4. ओके, परत त्यानंतर बघा या ठिकाणी काय असणार, 2. ओके, या ठिकाणी 3 गुणिले 2/3. ओके, त्यानंतर भागिले काय असणार या ठिकाणी, भागिले या ठिकाणी असणार आहे 2 गुणिले 5/2. आता या ठिकाणी काय होईल, ओके, एक बघा हे 4 ला 4 कॅन्सल झालं, नंतर हे 3 ला 3 कॅन्सल झालं, त्यानंतर बघा हे 2 ला 2 कॅन्सल झालं. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी किती राहिलं, या ठिकाणी राहिलं 3, या ठिकाणी राहिलं 2. आता आपल्याला एक घातांकामध्ये नियम आहे. ओके, ज्यावेळेस त्यांची गुणाकार असतो तर त्यांचे काय होते, बेरीज. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी असणार आहे 2चा 5वा आणि भागिले काय खाली पण काय असणार आहे, 2चा 5वा. आणि आपल्याला माहिती आहे 2चा 5वा भागिले 2चा 5वा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी 1. ओके, 1 हे उत्तर आपलं असणार आहे. आणि या प्रश्न उत्तर काय असेल आपलं, 1 असेल आणि तो ऑप्शन होता आपला तिसरा. आता त्यानंतर बघा त्यांनी परत काय दिलेलं आहे, आता हे बघा त्यांनी या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक सरासरीचं गणित आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय, गणित आणि इंग्लिशचा स्कोर दिलाय. आता मला एक सांगा, सरासरी आहे समजा काय आहे, मॅथ्स. ओके, मॅथ्स प्लस इंग्लिश आहे आणि मॅथ्स प्लस इंग्लिश यांची सरासरी किती आहे, 81. 81 याचा काय करणार आपण, 81 गुणिले 2 म्हणजे त्या ठिकाणी किती येईल, 162. आता त्यांनी काय दिलेलं आहे, ओके, पुढे दिलेलं आहे इंग्रजी आणि विज्ञान. आता मला एक सांगा, इंग्लिश. ओके, इंग्लिश प्लस सायन्स. ओके, आणि त्याची सरासरी किती आहे या ठिकाणी, 78 म्हणजे 78 गुणिले 2. 78 गुणिले 2 किती होईल या ठिकाणी, ओके, 78 गुणिले 2 म्हणजे 8 2 16, हा चल 1 7 2 14 1 15 म्हणजे हे किती होईल या ठिकाणी 156. आता त्यांनी आणखीन एक सरासरी दिलेली आहे ते म्हणजे विज्ञान. ओके, या ठिकाणी सरासरी जी आहे तर ती विज्ञानची आणि ओके सायन्स प्लस मॅथ्स असणार आहे आणि ती सरासरी त्यांनी किती दिलेली आहे, 93. ओके, 93 गुणिले 2 किती असेल या ठिकाणी, 3 2 6 आलं. ओके, आणि 9 2 18 आलं म्हणजे किती झालं, 186. आता मला एक सांगा, जर आपण या सर्वांची बेरीज करू, ओके, 162 156 162 या ठिकाणी असणार आहे, 162 156 आणि 186. आता मला एक सांगा, 6 6 12 2 6 6 12 2 14. ओके, हा चले 1. त्यानंतर 8 आणि 6 14 14 आणि 6. ओके, 20 हा चले 2 3 हे 3 आणि हे झालं 5. ओके, म्हणजे हे काय झालं 504. ओके, 504 भागिले आपण काय करू या ठिकाणी 2 केलं आपण. ओके, बे दोन्ही 4 आलं. ओके, त्यानंतर 1 राहिलं, बे 5 10 झालं आणि बे दोन्ही 4 म्हणजे हे किती आलं आपलं 252. ओके, म्हणजे आता मला एक सांगा, ते 252 आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सरासरी कशाची काढायची आहे, गणिताची काढायची आहे. ओके, मग आपण काय करणार या ठिकाणी 252. ओके, 252 वजा काय असणार या ठिकाणी, सायन्स आणि इंग्लिश वजा करणार, 156 आपण वजा केलं आणि 252 वजा 156 या ठिकाणी किती येऊ शकतं बघा,
252 वजा 156 या ठिकाणी हे 6 राहिलं, हातच्याला 1 राहिला. ओके, 15तून 6 गेले, हे राहिलं 9. ओके, हातच्याला 1 म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे 2 मधून ओके 96. या ठिकाणी जे 96 आहे जो आपला ऑप्शन किती असणार आहे, चौथा ऑप्शन जो आहे तो आपला असणार आहे 96. त्यानंतर पुढे बघा, आता या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे की करणीचं गणित दिलेलं आहे. आता आपण हे करणीचं गणित कसं सोडवतो, आता इथं बघा, इथं आहे 225. आता 225 आहे म्हणजे हे कितीचा असणार आहे 15चा. ओके, म्हणजे 154 प्लस 15 ओके ते किती झालं 165. म्हणजे या ठिकाणी किती आलं परत 13, परत 13 अधिक 108 ओके त्या ठिकाणी किती 121. 121 म्हणजे किती आलं परत 11. 25 प्लस 11 ते किती आलं 36. 36 म्हणजे किती आलं 6. आणि 10 प्लस 6, 10 प्लस 6 या ठिकाणी काय असणार आहे ते येणार आहे या ठिकाणी 16. आणि 16 आपल्याला माहिती आहे 16 कशाचं हे आहे तर ऑप्शन आपला काय असणार आहे या ठिकाणी 4. बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने आपण सोडू शकतो. त्यानंतर बघा आता पुढं या ठिकाणी जे 3.6 गुणिले 0.04 गुणिले ओके, आता या दोघांचा काय करायला लागणार आहे गुणाकार. मग आपण काय करू शकतो 3.6 गुणिले 0.04 म्हणजे 36 गुणिले 4 केलं ओके तरी येऊन जाईल. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हे प्लस करावं लागेल आणि भागिले काय करावं लागेल 12 करावं लागेल. ओके, तर उत्तर काय असणार आपलं 1.28. आता त्यानंतर बघा त्यांनी आणखीन एक गणित दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर ते जे गणित आहे तर ते वयवारीमधलं गणित आहे. आता वयवारीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ओके, आता हे बघा या ठिकाणी 2 कॅरेक्टर आहेत. 2 कॅरेक्टर कोण आहेत, एक आहे रेखा आणि दुसरी कोण आहे तर ती दुसरी आहे नेहा. आता आपण काय करू एक सध्या एक चार्ट तयार करून घेऊ. आता चार्ट कसं तयार करू शकतो ओके, आपण या ठिकाणी काय करू या ठिकाणी लिहू रेखा ओके, आणि दुसरं कॅरेक्टर आहे तर ते दुसरं कॅरेक्टर काय आहे या ठिकाणी नेहा. ओके, त्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर. आता मला एक सांगा ओके, आपला कॉलम काय येईल ठिकाणी आजचे वय. बरोबर, आजच्या वयाचे गुणोत्तर या ठिकाणी किती आहे समजा 7x आणि या ठिकाणी काय येईल 5x. ओके, जर 6 वर्षांनी ओके पुढचं काय असणार आहे, आज जर 7x असेल तर 6 वर्षांनी काय असेल 7x प्लस 6 असेल आणि या ठिकाणी काय असेल 5x प्लस 6 असेल. आता मला एक सांगा त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले, वयाचे गुणोत्तर आता गुणोत्तर दिलंय म्हणजे गुणोत्तर किती असणार या ठिकाणी ओके 7x बरोबर काय असणार आहे 4/3. आता आपण काय करणार या ठिकाणी ओके 3 ने इकडे गुणणार, 4 ने आपण इथं गुणणार. आता जर आपण असं गुणलं तर किती होईल ते 7 त्रिक 21 21x ओके प्लस काय असणार आहे 6 त्रिक 18 बरोबर ओके 4 पंचे 20x प्लस 6 चौक 24. आता मला एक सांगा ओके 21x वजा 20x या ठिकाणी x बरोबर किती आलं x आलं. त्यानंतर बघा 24 वजा 18 24 वजा 18 किती असणार आहे 6 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 6. आता त्यांनी काय विचारलेलं आहे नेहाचे सध्याचे वय किती. आता नेहाचे सध्याचे वय किती आहे 5x आहे आणि x ची व्हॅल्यू किती आहे 5x म्हणजे काय 5 गुणिले 6 आणि 5 गुणिले 6 किती येऊ शकतं 30. म्हणजे नेहाचे सध्याचं जे वय असणार आहे तर ते वय किती असणार आहे या ठिकाणी 30 वर्ष. ओके, चला पुढं. आता एक ठिकाणी बघा या ठिकाणी त्यांनी काय दिलेलं आहे ओके, या ठिकाणी ट्रेनचं गणित आहे. आता आपल्याला माहित आहे ओके अंतर एकूण किती आहे 850. या ठिकाणी अंतर जर आपल्याला 850 असेल बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी ज्या रेल्वे आहेत तर त्या रेल्वे काय करतात की विरुद्ध दिशेने येत आहेत आणि आपल्याला माहित आहे कन्सेप्ट की रेल्वे जर विरुद्ध दिशेने येत असेल तर त्यांच्या वेगांची काय होते बेरीज. आता मला एक सांगा ओके त्यांचा वेग किती आहे या ठिकाणी 90 आहे, या ठिकाणी किती आहे 80 आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार 90 प्लस 80 ओके 90 प्लस 80 म्हणजे 9 8 किती झालं 17 म्हणजे 850 भागिले या ठिकाणी 170 ओके 0 ला 0 गेलं 17 के 17 17 5 85 म्हणजे काय असणार आहे की 5 तासानंतर ओके 5 तासानंतर काय होणार आहे या रेल्वेची भेट होणार आहे. परंतु हा 5 तास जो आहे तर तो आपण कधीपासून या ठिकाणी करणार आहोत की रेल्वे कधी स्टार्ट होतात 7:30 वाजता म्हणजे 7:30 अधिक 5 7 आणि 5 12 म्हणजे 12 वाजून 30 मिनिटांनी. मग आपला पर्याय जो असणार आहे ओके 12 वाजून 30 म्हणजे आपला किती पर्याय असणार आहे तिसरा पर्याय. म्हणजे त्या 12 वाजून 30 मिनिटांनी या दोन्ही रेल्वे एकमेकांना या ठिकाणी भेटणार आहेत. नंतर बघा आता पुढचं जे गणित आहे 2 संख्याचा ओके. आता हे बघा त्यांनी इथं काय दिलेलं आहे 2 संख्यांचा आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला काय आहे लसावी गुणिले मसावी ओके लसावी गुणिले मसावी बरोबर काय 2 संख्यांचा गुणाकार बरोबर 2 संख्याचा गुणाकार. आता लसावी त्यांनी किती दिलेला आहे ओके या ठिकाणी बघा मसावी आहे 12 आणि लसावी आहे 1800 ओके म्हणजे आपण काय केलं 1800 गुणिले 12 ओके आणि 2 संख्यापैकी एक संख्या किती आहे त्या ठिकाणी 60 आहे. आपण डायरेक्टली या ठिकाणी 60 करू ओके हे 0 ला 0 गेलं 6 त्रिक 18 म्हणजे 30 झालं आणि 12 त्रिक 36 म्हणजे आपलं उत्तर जे असणार आहे या ठिकाणी
360 उत्तर या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. ओके, चला आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मॅथ्सची या ठिकाणी 20 गणित सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर फक्त उत्तर काढणे हाच या ठिकाणी उद्देश होता. या ठिकाणी कोणतेही एक्सप्लेनेशन नव्हतं. ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन घेऊन आपण जाऊयात. आता महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी काय करणार आहे, या ठिकाणी दररोज एक 10 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण प्रत्येक दिवशी घेऊन येणार आहोत आणि या संधीचा पूर्ण महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी नक्कीच या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. तुमच्या पुढील भविष्यासाठी नक्कीच या ठिकाणी सदिच्छा देतो आणि मी थांबतो. ओके, थँक्यू.